नव्या वक्फ कायद्याला सुप्रीम कोर्टाकडून तुर्तास स्थगिती। सुप्रीम कोर्टाकडून नव्या वक्फ सुधारणा कायद्याला 7 दिवसांचा ब्रेक। पुढील सुनावणी 5 मेला होणार। केंद्र सरकारने जैसे थेच परिस्थिती ठेवावी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश। राज्य वक्फ बोर्ड आणि परिषदेवर नेमणुका करण्यावर स्थगिती। वक्फ सुधारणा कायद्याला आम्ही विरोध करत राहणार। वक्फ सुधारणा कायदा असंविधानिक, ओवेसींची प्रतिक्रिया। घाटकोपरमध्ये मराठी कुटुंबाला अपमानकारक वागणूक दिल्याचा मनसेचा आरोप। मांसाहार करतात म्हणून अपमानकारक वागणूक दिली गेली। गुजराती कुटुंबाकडून अपमानकारक वागणूक, मनसेचा आरोप। मनसे पदाधिकाऱ्यांनी सोसायटीच्या सदस्यांना जाब विचारला। सोसायटीच्या अध्यक्षाने राजीनामा देण्याची मराठी रहिवाशांची मागणी। मराठी माणसावर अन्याय झाल्यास कानाखाली बसेल। घाटकोपरमधील घटनेनंतर मनसेच्या संदीप देशपांडे यांचा इशारा। गुजरातीकरण करण्यासाठी भाजपसोबतच्या सर्व पक्षाचं मूक समर्थन। घाटकोपर प्रकरणी एसनशी पक्षप्रमुख शहांकडे याबाबत तक्रार करू, संजय राऊतांची टीका। राजभाषेला बदनाम करत असाल तर कारवाई करा। जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी सुमोटोद्वारे लक्ष घालावं, उदय सामंतांचं वक्तव्य। महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला मराठी आलंच पाहिजे। राष्ट्रभाषा हिंदी ही सर्वांना आली पाहिजे। दरम्यान इथे कुठल्याही भाषा शिकण्यासाठी मनाई नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। अमित शहांनी बनावट शिवसेना निर्माण करून महाराष्ट्रातील काही लोकांना चालवायला दिली। संजय राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेवर घणाघात। तर ठाकरेंची शिवसेना सिल्वर ओकच्या कचराकुंडीमध्ये आहे का तपासा, संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर। 40 वर्ष शिवसेनेमध्ये काम करताना असं बोगस अधिवेशन कधीच बघितलं नाही। स्वतःचा आवाज कोणी ऐकत नाही म्हणून बाळासाहेबांचा आवाज वापरला। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नाशिकमधील मेळाव्यावर संजय शिरसाट यांची टीका। धनंजय मुंडेंचा पिंपळनेर दौरा रद्द। नारळी सप्ताह सांगता कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते। आध्यात्मिक कार्यक्रमाला विलंब नको म्हणून दौरा रद्द, मुंडेंची ट्विट करत माहिती। बीडमध्ये संत भगवान बाबा गडाच्या नारळी सप्ताह सांगता समारंभाला आमदार सुरेश धस उपस्थित। शिरूर कासारच्या पिंपळनेरमधील नारळी सप्ताह सांगता समारंभावेळी सुरेश धसांनी नामदेव शास्त्रींची भेट घेतली, तर तांत्रिक कारणांमुळे विमान उड्डाणाला अडचण आल्यामुळे मुंडे मात्र अनुपस्थित। कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीचा मूक मोर्चा। शक्तीपीठ मार्ग विरोधी कृती समितीचे निमंत्रक गिरीश फोंडेंचं निलंबन मागे घेण्याची मागणी। सरकार विरोधात भूमिका घेतल्यामुळे फोंडेंचं निलंबन। भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी 13 एप्रिलला मशिदीमध्ये घुसून गोंधळ घातल्याचा आरोप। पुण्याच्या छोटा शेख सलाउद्दीन दर्ग्याच्या मशिदीमधील व्हिडिओ समोर। मेधा कुलकर्णी यांना अटक करा, नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीची मागणी। काड्या करणं बंद करा, अंबादास दानवे पत्रकारांवर संतापले। खैरे पत्रकार परिषदेमध्ये का नाहीत, पत्रकाराच्या प्रश्नावर अंबादास दानवे संतापले। नारायण राणेंनी घेतली बेस्टच्या महाव्यवस्थापकांची भेट। बेस्ट उपक्रमामधील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार। बेस्टच्या विविध प्रश्नांवर नारायण राणे यांची चर्चा। एसटी प्रवाशांना चांगली सुविधा न देणाऱ्या हॉटेलवरील थांबे रद्द करणार। प्रवाशांच्या तक्रारीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा निर्णय। सर्व थांब्यांचं सर्वेक्षण करून 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश। रॉबर्ट वाड्रा यांची सलग 3ऱ्या दिवशी ईडी चौकशी। गुरुग्राम जमीन घोटाळा प्रकरणी वाड्रा यांची जवळपास 2 तास चौकशी। ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतोय वाड्रा यांची प्रतिक्रिया। जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याचे दर 97,700 रुपयांवर। वाढत्या दरांमुळे घरामध्ये लग्न असलेल्या कुटुंबांचं बजेट कोलमडलं। वाढत्या दरांमुळे सोनं खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर। मुख्यमंत्री फडणवीसांकडून मुंबई मेट्रो 7अ ची पाहणी। फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये बोगद्याचा ब्रेक थ्रू। तर 150 किलोमीटरपर्यंत मेट्रो मार्ग पुढील वर्षापर्यंत सेवेत येईल, फडणवीसांची माहिती। मालवणमधील शिवरायांचा पुतळा उभारणीचं काम पूर्णत्वावर। पुतळा उभारताना ड्युप्लेक्स स्टील फ्रेमवर्कचा वापर। 1 मेला पुतळ्याचं अनावरण करण्याचा सरकारचा प्रयत्न। मालवणमधील शिवरायांचा पहिला पुतळा का कोसळला, पहिल्या पुतळ्याचे गुन्हेगार अजूनही मोकाट का? मालवण पुतळा दुर्घटनेवरून संजय राऊतांचा सवाल। तर नव्या पुतळ्याचं अनावरण होण्याच्या आधी उत्तर द्या, राऊतांची मागणी। काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये बेडकासारखी उडी मारलेल्या शंभूराज देसाईंनी आम्हाला शिकवू नये। पोकळ शंभूंनी आनंद दिघे खटल्याची माहिती घ्यावी। शंभूराज देसाई यांनी केलेल्या टीकेवर संजय राऊतांचा प्रत्युत्तर। गोपीचंद पडळकर शेख चिल्ली माणूस महायुतीमधल्या नेत्यांवर बोलून स्वतःची राजकीय फांदी कापून घेतोय। पडळकरांनी अजित पवारांवर टीका केल्यानंतर राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर।
गोपीचंद पडळकर हा लाचार म्हणून जो व्यक्ती कुलदैवत बिरोबाचा झाला नाही तो धनगर समाजाचा काय होणार? वाघ्या कुत्र्यावरील पडळकरांच्या टीकेवर संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांचा हल्लाबोल. नागपूर हिंसाचारानंतर त्यांना लक्षात आलं आपलंही घळ जळू शकतं, सारीपाटाचा खेळ अंगलट येईल म्हणून औरंगजेबाच्या कबरीवरून घुमजाव. रेशीम बागेत बसलेले देशात आग लावण्याचं काम करतायत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा जोरदार निशाणा.